याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात स्तोत्रकर्ता दावीद परमेश्वराला 2 प्रश्न विचारतो. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? हे स्तोत्र लिहित असताना दाविदासमोर मंडप व पवित्र डोंगर ही 2 ठिकाणं का आहेत? मागील भागात आम्ही पाहिले की परमेश्वराच्या आज्ञेनुसार मोशेने तयार केलेला मंडप इस्रायलाच्या ऐतिहासिक प्रवासादरम्यान परमेश्वराच्या निवासाचे स्थान होता. यरूशलेम नगरी ज्या पर्वतावर बसलेली आहे तो पर्वत म्हणजेच सियोन पर्वत. इस्रायल कनानात येऊन स्थिरावल्यानंतर दीर्घ काळानंतर शल्मोनाने याच यरूशलेमेत परमेश्वराचे भव्य मंदिर बांधले. त्याचे काम पूर्ण झाल्यावर परमेश्वराने त्या मंदिरात प्रवेश करताच संपूर्ण मंदिर तेजाने भरून गेले, इतके की याजकांस सेवा चाकरी करण्यास मंदिरात उभे राहावेना. दावीद जेव्हा म्हणतो तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील, तेव्हा त्याच्यासमोर खरे तर परमेश्वराचे या पवित्र डोंगरावरील नियोजित मंदिर होते. त्याच्या मनात प्रश्न होता की ज्या पवित्र मंदिरात पवित्र देवाचे अस्तित्व आहे, तेथे पापी मानव कसा राहू शकतो? पवित्र देवाच्या सानिध्यात येण्यासाठी मनुष्यालाही पवित्र असणे गरजेचे आहे. खरे तर परमेश्वराच्या परमपवित्र स्थानात जाण्यास जिथे याजकांसही भीती वाटत होती, तिथे सामान्य मनुष्याची काय बिशाद. परंतु इब्रिकरांच्या पत्रात 10व्या अध्यायातील 19 व 20 वचनामध्ये असे लिहिले आहे, म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यांतून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमेश्वराच्या परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. याचा अर्थ ख्रिस्ताने मनुष्याच्या पापांच्या क्षालनासाठी सांडलेल्या रक्ताने जे धुतले गेलेले आहेत, त्यांना परमपवित्र देवाच्या समोर येण्यासाठी धैर्य प्राप्त होते. ते देवाच्या पवित्र डोंगरावर राहतील. देवाच्या सानिध्यात येण्यासाठी ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.